अजब रमा राघवची जोडी। तुमच्या घरी येऊन माझ्या मुलीच्या पदरात तिला हवं ते सुख खाला म्हणून तुमच्या समोर हात जोडून विनवण्या केल्या होत्या मी। तुम्ही काय केलंत? तुम्ही माझा आणि माझ्या कुटुंबाचा फक्त अपमान केलात। माझ्या रमाबद्दल तोंडाला येईल ते बरळलात। तुमच्यासारख्या माणसाच्या घरात माझी रमा सून म्हणून जाऊ नये म्हणून मी रमा राघवच्या लग्नाला विरोध केला। तुमच्या घरी मीच पाठवलं होतं रमाला, तिच्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून। तुम्ही तुमच्या मुलावर नाही संस्कार करू शकलात गुरुजी, तुम्ही इतर कोणावर काय संस्कार करणार? आणि म्हणूनच तुमच्या या राघवनी माझ्या रमाला फूस लावली, तिला पळवून नेलं आणि तिच्याशी लपून छपून लग्नही केलं। हे तुमचे संस्कार? खरं म्हणजे हे मी तुम्हाला म्हणायला पाहिजे होतं गिरीशराव। तुम्हालाच हुशार आणि संस्कारी जावई हवा होता ना तुमचा व्यवसाय चालवण्यासाठी, आणि म्हणून तुमच्या मुलीशी लग्न करण्यासाठी त्याला भरीस पाडलं तुम्ही। रमेश, that's not rubbish. खोटं आहे हेच खरं आहे। आणि त्यांच्या लग्नाला माझा कायम विरोध होता हेही तितकंच खरं आहे। पण त्यांनी हिम्मत केली कारण तुम्ही त्याच्या पाठीशी उभे राहिलात। पैशांनी त्याला विकत घेता येईल हे त्याला कळलं नसेल, पण मला पुरतं कळून चुकलंय गिरीशराव। गजाननराव, व्हॉट? गिरीश, जस्ट लुक ॲट हिम। काही तोंडाला येईल ते बरळतोय हा माणूस। अरे तुझ्या समोर तोंड उघडून बोलायची हिम्मत कोण करत नाही, आणि हा माणूस त्याच्या मनाला येईल ते बोलतो तुझ्याशी। नाही गिरीश, तू म्हणत असलास ना तर मी आत्ताच्या आत्ता कमिशनरला फोन करते। बस, प्लीज स्टॉप इट, प्लीज प्लीज स्टॉप इट। डॅड, अंकल गुरुजी काय करताय तुम्ही? असं एकमेकांवर आरोप का करताय? प्लीज, यातलं काही खरं नाहीये, असं काहीच नाहीये। अंकल गुरुजी, तुम्हाला तर आधी मी सून म्हणून पसंत होते, आणि डॅड तू पण तर आमच्या लग्नाला परमिशन दिली होतीस। मग कोणीतरी येऊन काहीतरी सांगतं आणि तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवता आणि आमच्या लग्नाला नकार देता। संस्कार मोठे की पैसा मोठा हा प्रश्नच नाहीये, इथे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आमचं प्रेम आहे। हे दिसत नाहीये का तुम्हाला? प्लीज प्लीज आता तरी समजून घ्या आम्हाला, प्लीज। प्रेम म्हणे माय फूट, ही ना एक मिडल क्लास इमोशनल ड्रामा आहे प्रेम म्हणजे। ओ लावण्या मॅडम, तुमची मुलगी लग्न करून आली, तुम्ही काय बोलताय? आणि जस्ट शट अप, ओके, जस्ट शट अप। तुझा थांब जरा। आजी, मी खरं सांगते, मी आणि राघव एकमेकांशिवाय नाही राहू शकत, म्हणूनच आमच्याकडे लग्न करण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नव्हता। आणि मुळात लग्न करताना पहिलं पाऊल मी उचललं होतं। I knew it. I knew it. तूच माझ्या मुलीला फसवलं असणार। तुला काय वाटतं रे? हा? हे कुठल्या तरी देवळात जाऊन
हिच्या कपाळावरचं कुंकू लावलं, गळ्यात हे 2 रुपयाचं मंगळसूत्र घातलं म्हणजे लग्न झालं. आणि हे लग्न सगळ्यांना मान्य आहे? नाही, हे ना फक्त सिनेमात होतं, खऱ्या आयुष्यात नाही. हे जे मंगळसूत्र आहे ना, काळीची किंमत नाहीये. Don't even think of it. मंगळसूत्र सोड. पुन्हा माझ्या मंगळसूत्राला हात लावायची हिम्मत पण नाही करायचीस, नाहीतर मी विसरून जाईन की तू माझी आई आहेस. तू कधी चांगली बायको नाही बनू शकलीस ना चांगली आई. तुला या मंगळसूत्राची किंमत काय कळणार आहे का? पण माझ्यासाठी हे मंगळसूत्र सर्वस्व आहे. माझ्यासाठी माझं प्रत्येक नातं तितकंच इम्पॉर्टंट आहे, कळलं? सो मी जिवंत असेपर्यंत या मंगळसूत्राला कोणीही हात लावू शकत नाही. तुम्ही कोणीच आमच्या लग्नाला आशीर्वाद दिला नसेल, पण हा माझ्या माधवी आत्याचा आशीर्वाद आहे. यातलं प्रत्येक म्हणी, प्रत्येक पोहळं, त्याचा अर्थ तिने मला समजावून सांगितलाय आणि मी तो समजूनही घेतलाय. पण मला त्याचा अर्थ तुला समजून सांगायची काहीच गरज वाटत नाहीये. थांब लावण्या. रमा, तू पुरोहितांच्याच घरात राहणार आहेस की आमच्या बरोबर आपल्या घरी येणार आहेस? मी आता इथून कुठेही जाणार नाही. ठीक आहे, तुझा निर्णय सांगितलास ना, आता माझा निर्णय ऐक. रमा, आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला. माझ्यासाठी आत्ता या क्षणी तू मेलीस, या क्षणी तू मेलीस.